लक्ष द्या इकडं. काल मी बऱ्यापैकी काय समजावून सांगितलंय, बरेच विद्यार्थी थोडंसं ऍब्सेंट असतील, बरोबर ना. आणि आज थोडंसं मी रिवाइज करणार आहे. रिवाइज करत असताना मला वाटतं 9वी मध्ये पण मी रिव्हिजन घेतलं होतं बऱ्याच वेळेस. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल वरती चर्चा बरेच वेळेस केलेली आपण. सगळ्यात पहिलं लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल म्हणजे काय, कोण सांगतंय? लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल सर किती सोपं आहे हो. जे इक्वेशन फास्ट जे इक्वेशन ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये असतं त्याला आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आपण यालाच आपण दुसरा पण फॉर्म मांडू शकतो, ax प्लस by इज इक्वल टू c. ऍक्च्युली आपल्याला हा पूर्ण फॉर्म समजून घ्यायचा अगोदर, ठीक आहे. ऍक्च्युली लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल या चॅप्टरची जी हेडिंग आहे ना, याचा मिनिंग समजून घ्यायचा. पहिले लिनियर म्हणजे काय, कोण सांगते म्हणा मराठीमध्ये? एक रेषीय, बरोबर ना. पण लिनियर म्हणजे जर तुम्ही एक रेषीय म्हणत असाल तर एक इक्वेशन असं आहे ज्याच्यामध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज ठेवल्या तर एक ग्राफ तयार होतो, बरोबर ना. तो ग्राफ तयार होतो, अशा नंबर ऑफ व्हॅल्यूज एका रेषेत येतात. तर कसं काय बघा, जर मी असं सांगितलं, एक मिनिट, इथे एक एक्झाम्पल घेतो, त्याच्यानंतर आपण थोडंसं या फॉर्मकडे बघू. जर तुम्ही 9वी मध्ये तुमचा बेस झालाय बऱ्यापैकी, एक व्हेरिएबल घेतलं एक्स, दुसरं व्हेरिएबल घेतलं वाय, त्याची ऍडिशन आली 7. त्याची ऍडिशन किती घेतली आपण? 7. तर एक्स म्हणजे काय, एक व्हेरिएबल आहे, वाय म्हणजे काय, दुसरं व्हेरिएबल आहे, आणि त्या दोन व्हेरिएबलची ऍडिशन 7 आहे. मग मला सांगा व्हेरिएबलची व्हॅल्यू काहीतरी असू शकते. तुम्ही मनामध्ये अज्युम करा, सर मी एक्स ची व्हॅल्यू 4 घेतो. एक्स ची व्हॅल्यू काय घेतो? 4. तर वाय ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे रे? वाय ची व्हॅल्यू 3 यायला पाहिजे. दोघांची ऍडिशन किती येते? 7. म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7 जर घेतलं तर एक्स ची व्हॅल्यू काय आणि वाय ची व्हॅल्यू काय. तर फक्त एक्स ची व्हॅल्यू 4 आणि वाय ची व्हॅल्यू 3 नसते, तुम्ही एक्स ची व्हॅल्यू 1 पण पकडू शकता. वाय ची व्हॅल्यू किती येईल रे मग? 6 इज इक्वल टू काय असेल? एक्स ची व्हॅल्यू 2 पकडू शकता. प्लस किती असायला पाहिजे वाय ची व्हॅल्यू? 5 इज इक्वल टू काय असेल? 7. एक्स ची व्हॅल्यू 3 घ्या, वाय ची व्हॅल्यू 4 घ्या, इज इक्वल टू 7. अशा किती संख्या असू शकतात, किती पेर असू शकतात? पेर म्हणजे जोडी, बरोबर ना. एक्स ची व्हॅल्यू 1, वाय ची व्हॅल्यू 6, 1 आणि 6 ही काय झाली? एक जोडी झाली. अशा किती पेर असू शकतात सोल्युशनच्या? इन्फिनाइट पेर असू शकतात. ज्या दोन संख्या अशा ज्यांची की सम किती आहे? 7, अशा संख्या किती असू शकतात, किती पेर असू शकतात? इन्फिनाइट. त्याच्यापैकी एक घेतो मी -2. एक्स ची व्हॅल्यू काय पकडतो मी? -2 पकडतो. आणि वाय ची व्हॅल्यू काय येईल रे मग? 9 येईल. दोघांची ऍडिशन किती येईल? 7. बरोबर ना. मग हे 9वीचा थोडासा बेस आपण बघितला. ऍक्च्युली लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल म्हणजे काय आपण शिकणारच आहे. हे इरेज करू मी. जर एक्स ची व्हॅल्यू तुम्ही 4 पकडली आणि वाय ची व्हॅल्यू 3 असेल तर इक्वल टू काय यायला पाहिजे? 7 यायला पाहिजे. म्हणजे दोन संख्या अशा ज्या आपण दिलेल्या व्हेरिएबलच्या जागी ठेवल्या तर लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड कसं येतं रे? इक्वल येतं. त्याला आपण काय म्हणतो? सोल्युशन. काय म्हणतो? सोल्युशन. म्हणजे एक्स इज इक्वल टू 4 आणि वाय इज इक्वल टू 3 हे त्याच्या व्हॅल्यूज असतील त्या व्हेरिएबलच्या. म्हणजे त्या इक्वेशनचं काय असेल रे? सोल्युशन असेल. काय असेल? सोल्युशन. मग सोल्युशन कशाला म्हणायचं? सोल्युशन कशाला म्हणायचं? दिलेल्या व्हॅल्यूज जर इक्वेशन सॅटिस्फाईड करत असतील तर ते त्याचं काय असेल? सोल्युशन. इक्वेशन सॅटिस्फाईड होणं म्हणजे काय? हे प्लीज फॅन बंद करतो, लय आवाज येईल, बंदच कर. हा, इक्वेशन सॅटिस्फाईड होणं म्हणजे काय? दिलेल्या व्हॅल्यूज जर आपण त्या व्हेरिएबलच्या जागी ठेवल्या म्हणजे 4 + 3, बरोबर ना. एक्सच्या जागी काय ठेवलं आपण? 4. वायच्या जागी काय ठेवलं? 3. याची ऍडिशन किती येते? राईट हँड साइड एवढी येते. आता इक्वल टू म्हणल्याच्या नंतर असं समजायचं की बरोबर चिन्हाच्या उजवी बाजू आपण त्याला काय म्हणतो? राईट हँड साइड. आणि बरोबर चिन्हाच्या डावी बाजू त्याला काय म्हणतो? लेफ्ट हँड साइड. दोन्ही बाजू कशा असतात रे? इक्वल असतात. जर त्या व्हॅल्यूज ठेवल्याच्या नंतर डावी बाजू म्हणजे LHS आणि उजवी बाजू म्हणजे RHS हे इक्वल होत असेल तर ते त्याचं काय असेल? सोल्युशन असेल. बरोबर ना. बर, मग मी आणखीन एक समजावून सांगतो तुम्हाला की सर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल म्हणजे काय. एक असं इक्वेशन जे की ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्म मध्ये असतं त्याला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. याच्यामध्ये x काय असतं? x काय असतं? x असतं व्हेरिएबल. हे दोन काय आहेत? व्हेरिएबल्स. आता x ला चिटकून असणारा जो काही डिजिट आहे, लेटर आहे, सिम्बॉल आहे ते पण एक व्हेरिएबलच आहे.
ए बी सी डी अप टू झेड मधील जे काही दिसतात ते सिम्बॉल त्याला आपण काय म्हणतो व्हेरिएबल. पण एक्स ला चिटकून येणारा जो काही व्हेरिएबल आहे त्याला आपण कोएफिशियंट म्हणतो. काय म्हणतो कोएफिशियंट. मग हे काय असेल ए आणि बी हे असतील कोएफिशियंट्स. बरोबर चिन्हाच्या राईट साइडला जी व्हॅल्यू आहे त्याला आपण काय म्हणतो रे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे ज्याची की व्हॅल्यू कधी चेंज होत नाही. बरोबर ना. जसं की इथं सांगितलं होतं सर, इथं सांगितलं होतं आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7. एक्स ची व्हॅल्यू काय असू शकते 1 असू शकते, वाय ची व्हॅल्यू काय असू शकते 6 असू शकते, इक्वल टू काय असेल 7. एक्स ची व्हॅल्यू काय असू शकते 2 असू शकते, वाय ची व्हॅल्यू काय असू शकते 5 इक्वल टू 7. राईट साइडची व्हॅल्यू कधी चेंज होते का रे त्याला काय म्हणतो आपण कॉन्स्टंट म्हणतो. काय म्हणतो कॉन्स्टंट. इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे बरोबर ना. मग याला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल का म्हणायचं कारण की ह्याच्यामध्ये किती व्हेरिएबलचा वापर केला आपण किती व्हेरिएबलचा वापर केलाय एक्स प्लस वाय इज इक्वल टू ax प्लस by इज इक्वल टू c. याच्यामध्ये किती व्हेरिएबल्स आहेत x हे एक व्हेरिएबल आहे y दुसरे व्हेरिएबल. याच्यामध्ये 2 व्हेरिएबलचा वापर केलाय म्हणून आपण याला काय म्हणतो इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता जर तुम्ही असं सांगितलं की इथे मी 3x घेतो काय घेतो 3x घेतो, इथे मी 2y घेतो बरोबर ना. 3x प्लस 2y या दोघांच्या मध्ये मी ऍडिशन करतो. 3x प्लस 2y इज इक्वल टू काहीतरी राईट साइडला व्हॅल्यू ठेवायला पाहिजे. ती व्हॅल्यू विचार करून ठेवा. जर तुम्ही x ची व्हॅल्यू आपण 4 पकडली, x ची व्हॅल्यू मनामध्ये काय पकडली 4, तर 3 4 चा काय असायला पाहिजे 12. आणि इथे y ची व्हॅल्यू काय पकडली आपण 3 पकडली, काय पकडली 3, 2 3 चा काय असायला पाहिजे 6. 12 प्लस 6 18. म्हणजे राईट साइडला जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू कशी असते सांगा बरं कॉन्स्टंट असते. कशी असते कॉन्स्टंट. तर x ची व्हॅल्यू काय असेल काही असू शकते कारण इथे आपण एकच कंडिशन दिले. पण ज्यावेळेस आपण 2 इक्वेशनचा वापर करतो त्यावेळेस आपल्याला ऍक्च्युअल x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू निघते. त्यावेळेस आपण तिथे किती कंडिशन वापरतो रे 2 कंडिशन वापरतो. किती कंडिशन वापरतो सर कसं काय आम्हाला तुम्ही बोललेलं मला समजलं नाही प्लीज रिपीट सांगा. चला मी तुमच्या भाषेत सांगतो. जर तुम्ही मनामध्ये x ची व्हॅल्यू 4 पकडली, मनामध्ये x ची व्हॅल्यू 4 पकडली आणि y ची व्हॅल्यू काय पकडली 3 पकडली, तर एक कंडिशन अशी आहे 2 संख्या ज्यांची की ऍडिशन 7 आहे ही काय झाली रे मग कंडिशन. काय झाली कंडिशन. आणि त्याच 2 संख्या ज्यांचा की डिफरन्स किती आहे 1 आहे, तर त्या 2 संख्या शोधा. त्या 2 संख्या शोधा, त्या 2 नंबर शोधा बरोबर ना. कंडिशन नंबर फर्स्ट 2 संख्येची ऍडिशन किती 2 संख्याचा डिफरन्स किती त्या 2 संख्या शोधा. मग ही काय झाली कंडिशन. मग येणाऱ्या x च्या व्हॅल्यू वेगळ्या वेगळ्या येतील का जसं की मग 1 2 3 4 5 आलं होतं नाही. इथे x ची व्हॅल्यू सेमच येणार म्हणजे एकच येणार ती म्हणजे काय असेल 4 आणि y ची व्हॅल्यू काय निघेल 3 निघेल. आता ह्याला लिनियर का म्हणायचं ते आपण बघू. जर मी बघा लक्ष द्या इकडं x इज इक्वल टू काय पकडलं होतं मी y इज इक्वल टू काय पकडलं होतं बरोबर ना. जर मी x प्लस वाय इज इक्वल टू 7 घेतलेला असेल, x प्लस वाय इज इक्वल टू 7 घेतलेला असेल तर x ची व्हॅल्यू किंवा y ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे रे बाळांनो 7 प्लस पलीकडे जाईल मायनस x होईल. y ची व्हॅल्यू काय होईल 7 मायनस x. रिपीट सांगा y ची व्हॅल्यू काय होईल 7 x. मग मी हे इक्वेशन लिनियर आहे का हे चेक करायचं का त्याच्यासाठी मी काय करतो एक फंक्शन घेतो. चला y ची व्हॅल्यू काय सांगितली होती मी तर 7 मायनस x सांगितली होती. y इज इक्वल टू नीट लक्ष द्या y इज इक्वल टू मी काय घेतो पहिलं 7 मायनस x घेतो आणि याला एंटर करतो. तर इथे एक लाईन तयार झाली. ही काय तयार झाली लाईन तयार झाली. ही लाईन एकदम स्ट्रेटच आहे का नाही एडवाकडे आहे का कुठली लाईन म्हणून ह्याला काय म्हणायचं स्ट्रेट लाईन. तर काय म्हणायचं स्ट्रेट लाईन. आणि जी लाईन स्ट्रेट असते ती कशाची असते लिनियरची. जी लाईन स्ट्रेट असते ती कशाची असते लिनियरची. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचं मी एक ग्राफ तयार केलाय. तो ग्राफ कसा आहे रे कर्व शेप मध्ये. कसला शेप आहे कर्व शेप बरोबर ना. असा थोडासा कर्व टाइप आहे की नाही. मग ही लाईन कशी आहे किंवा दिलेला ग्राफ कसा येतो कर्व शेप मध्ये असतो. म्हणजे क्वाड्रॅटिक आणि लिनियर मधला डिफरन्स काय येतो ज्यावेळेस आपण ग्राफ वरती एखादी लाईन ड्रॉ करतो त्यावेळेस लिनियर ची लाईन कशी येते एकदम स्ट्रेट. कारण लिनियरचा मिनिंगच होतो ना रेषीय बरोबर ना. काय होतो रेषीय. रेषीय म्हणजे काय एका रेषेत असणार आहे. मग एक जर ग्राफ आपण ग्राफ बुक वरती काढला एका इक्वेशनचा जर ग्राफ काढला तर तो कसा यायला पाहिजे
स्ट्रेट यायला पाहिजे. कसं यायला पाहिजे? स्ट्रेट. म्हणून ह्याला काय म्हणायचं? लिनियर. त्याचा डिफरन्स मी तुम्हाला समजावून सांगितलं. क्वाड्रॅटिकचा समजा y इज इक्वल टू x स्क्वेअर आपण एखादी इक्वेशन टाकलं तर तो ग्राफ कसा तयार झालाय? बरं ठीक आहे, याच्यामध्ये थोडीशी व्हॅल्यू चेंज करू. हा -5 घेतो आणि एंटर करतो. थोडासा ग्राफ मोठा झाला. बरोबर ना? बरोबर आहे का नाही? हे काय झालं तुमचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक म्हणजे काय रे? ज्या व्हेरिएबलचा इंडेक्स किती असतो, पॉवर किती असते? 2 असते, त्याला काय म्हणतो आपण? क्वाड्रॅटिक. आणि लिनियर म्हणजे काय? ज्या एका इक्वेशन मध्ये एखाद्या व्हेरिएबलचा इंडेक्स पॉवर 1 असेल त्याला काय म्हणतो आपण? लिनियर म्हणतो. मग लिनियर इक्वेशन्स आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचा डिफरन्स तर काय तुमच्या लक्षात? म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टार्ट करताना आपण ते डीप मध्ये घेऊ. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल मध्ये जो काही स्टँडर्ड फॉर्म दिलेला आहे तो स्टँडर्ड फॉर्म कसा आहे? तर x आणि y हे दोन काय आहेत? तर ते दोन आहेत व्हेरिएबल्स. काय आहेत? व्हेरिएबल्स. आणि a आणि b हे काय आहेत? कोएफिशियंट्स. मग मला सांगा कोएफिशियंट म्हणजे काय? सर मगाशी तर तुम्ही सांगितलं होतं 3x + 2y = 18 घेतलं होतं. बरोबर ना? तर x हे काय होतं? व्हेरिएबल. त्याचा कोएफिशियंट म्हणजे चिटकून असणारा नंबर काय आहे? 3. म्हणजे नक्कीच इथे a ची व्हॅल्यू काय आलेली आहे रे बाळांनो? 3. आणि b ची व्हॅल्यू काय आलेली आहे? 2. बरोबर ना? आणि c म्हणजे काय असतं? कॉन्स्टंट असतं. c म्हणजे काय असतं? कॉन्स्टंट असतं. बरोबर ना? मग आता a ची व्हॅल्यू 3 आहे, b ची व्हॅल्यू 2 आहे, c काय आहे? 18 आहे. हे सगळे कसले नंबर आहेत? a, b आणि c हे सगळे नंबर बिलॉंग्स करतात रियल नंबर सोबत. बरोबर ना? हे सगळे नंबर कसे आहेत? रियल नंबर आहेत. जर मी आता सांगितल्याप्रमाणे एक इक्वेशन चेंज करतो 0x + 2y = 18 घेतो. बरोबर ना? जर 0 ने x ला मल्टिप्लाय केलं तर ही टर्म कशी व्हायला पाहिजे? कॅन्सल. मग इथं तयार होणारं एक इक्वेशन आहे 2y = 18. हे लिनियर आहे. कसलं आहे? लिनियर. ते इक्वेशन पण आहे. कशामुळे? त्याच्यामध्ये इक्वल टू साइन दिले आपण. बरोबर ना? मग हे लिनियर इक्वेशन झालं, पण ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये नाही. म्हणजे ऍक्च्युली ते किती व्हेरिएबल आहे तिथं? त्याचं कन्व्हर्जन 1 व्हेरिएबल मध्ये होतं. म्हणजे एखादं इक्वेशन लिनियर असण्यासाठी आणखीन एक कंडिशन तुम्हाला माहित असायला पाहिजे. जर x चा कोएफिशियंट आपण म्हणजेच a ची व्हॅल्यू 0 घेतली तर त्याचं कन्व्हर्जन लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल मध्ये होईल. लक्षात आलं इथपर्यंत? आणि जर आपण परत एखादा y चा कोएफिशियंट 0 घेतला तर ती टर्म कशी व्हायला पाहिजे? कॅन्सल. म्हणजे इथं परत काय होईल रे बाळांनो? 3x = 18 राहील. म्हणजे y हे व्हेरिएबल कसं होईल? कॅन्सल होईल. y व्हेरिएबल कॅन्सल होईल आणि परत लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबलचं कन्व्हर्जन 1 मध्ये होईल. लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल मध्ये होईल. लक्षात आलं इथपर्यंत? हे मी थोडंसं काल घेतलेलं होतं, रिव्हिजन घेतो. आता मला आणखीन एक तुम्हाला विचारायचंय की जर आपण याच्यामध्ये एक क्वेश्चन दिला बाय युजिंग व्हेरिएबल x and y, by using variable x and y, form any 5 linear equations. x आणि y व्हेरिएबलचा वापर करून तुम्ही कोणतेही 5 इक्वेशन तयार करा. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सांगा बरं? सर मला माहिती आहे की सर तुम्ही काय करा सगळ्यात पहिलं की इथं x एक व्हेरिएबल पकडा, y एक पकडा. बरोबर ना रे? स्टँडर्ड फॉर्म नुसार त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे? एकतर प्लस साइन असायला पाहिजे किंवा मायनस असायला पाहिजे. इक्वल टू तुम्ही काहीतरी करून टाका. काहीतरी म्हणजे काय? तुम्ही इक्वेशन तयार करताय. मग इक्वेशन तयार करत असताना तुमच्या मनामध्ये कुठला तरी एक नंबर ठेवावा लागेल. मग मी x ची व्हॅल्यू मागाशी 4 पकडली होती, y ची व्हॅल्यू किती पकडली होती? 3 पकडली होती. मग इथं काय करणार? 4 + 3 किती यायला पाहिजे रे? 7 पाहिजे. एक इक्वेशन तयार झालं तयार. मग तुम्ही आणखीन पण स्वतः मनाने करू शकताय. सर याला कोएफिशियंट द्या नाही का? बरोबर ना? चला कोएफिशियंट देऊ आपण. सेकंड इक्वेशन इथं मी 2 पकडतो. 2 काय झाला? कोएफिशियंट. काय झाला? आता x ची काहीतरी व्हॅल्यू ठेवा, मनानच काहीतरी ठेवा. जरा छोटंसं इक्वेशन घेऊ. बरोबर ना? x ची व्हॅल्यू तुम्ही 1 पकडताय? नको. 2 पकडताय? नाही. 2 आणि 2 जरा थोडंसं कन्फ्युज होईल. 3 पकडताय x ची व्हॅल्यू?
2 3 काय आला पाहिजे मनामध्ये 6 यायला पाहिजे, बरोबर ना. चला 2 3 काय आलं 6 आलं. चला y पण घ्यायचे आपल्याला, y ला y तसंच राहू द्या. 2x + y = काहीतरी. मग y ची व्हॅल्यू काय पकडता? x ची व्हॅल्यू काय पकडली 3 पकडली मनामध्ये. कोएफिशियंट काय घेतला 2 घेतला. 2 × 3 6 आलं प्लस y ची व्हॅल्यू 4 पकडली. इथं काय येईल रे मग 10. तर x चा कोएफिशियंट काय झाला 2 झाला आणि y चा कोएफिशियंट काय झाला काय नाही म्हणजे 1. म्हणजे इथं a ची व्हॅल्यू काय येते, a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू 1 आणि कॉन्स्टंट टर्म किती आले रे 10 आली. कॉन्स्टंट टर्म काय आली समजले इथपर्यंत. abc च्या व्हॅल्यू आला. मग क्वेश्चन काय होता, बाय युजिंग व्हेरिएबल x and y फॉर्म एनी 5 लिनियर इक्वेशन्स, बरोबर ना. चला आणखीन तुम्ही मनानं सांगा की सर आणखीन आम्हाला 2-4 इक्वेशन आम्ही तयार करू शकतो. हे 9वीचा क्वेश्चन, बरोबर ना. चला सांगा बरं बाळांनो, आणखीन एखादा दुसरं इक्वेशन तयार करायचं आपल्याला. फर्स्ट 5x + 3y = कोण सांगतंय 5x + 3y = आता जर तू 5x + 3y = 7 घेतलं तर मला तूच सांग x ची व्हॅल्यू काय पकडली आणि y ची व्हॅल्यू काय पकडली. मी काय बोललो होतो, उगाच असं काय व्हॅल्यू सांगायची नाही की उगाच नंबर सांगितला म्हणून सांगितलं. काहीतरी कॅल्क्युलेशन करावं लागेल ना आपल्याला. त्याच्यामुळे मी काय म्हणतो की बाबा इथं 7 न घेता दुसरी कुठली तरी व्हॅल्यू ठेवा. मग x ची व्हॅल्यू काहीतरी अज्युम करावी लागेल. चला तुम्ही म्हणताय तसं करू. x ची व्हॅल्यू मी 1 अज्युम करतो. 5 × 1 काय आलं 5 प्लस y ची व्हॅल्यू 2 अज्युम करतो. 3 × 2 = 6, 5 + 6 किती आलं 11. असं इक्वेशन तयार करू शकतो. चला याच्यामध्ये सांगा, लक्ष दे बाळा, याच्यामध्ये सांगा a ची व्हॅल्यू काय असू शकते, a ची व्हॅल्यू काय असू शकते, b ची व्हॅल्यू काय असू शकते आणि c काय रे बाळांनो, बरोबर ना. म्हणजे इथं पण a ची व्हॅल्यू आहे 5, b ची व्हॅल्यू आहे 3 आणि c ची व्हॅल्यू आहे 11. हे सगळे रिअल नंबर आहेत. a ची व्हॅल्यू 0 घेतल्यावर काय होईल कोण सांगते. a ची व्हॅल्यू 0 जर घेतली तर मी x हे टर्म माझं काय होईल कॅन्सल होईल. त्याचं कन्व्हर्जन लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल मध्ये होईल. बरोबर आहे का नाही, बरोबर आहे ना. चला इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं. म्हणजे जर 9वीचं तुम्हाला रिव्हिजन होईल असेल 9वीचं सोल्युशन म्हणजे काय कोण सांगते. मगाशीच बोलत सांगितलं होतं. सोल्युशन म्हणजे काय, सोल्युशन म्हणजे काय, इक्वेशन सॅटिस्फाईड होणे म्हणजे सोल्युशन. म्हणजे काय इक्वेशन सॅटिस्फाईड होणे म्हणजे काय, ज्यावेळेस आपण x आणि y ची व्हॅल्यू जसं की मनामध्ये आपण मगाशी काय व्हॅल्यूज पकडल्या, आलेल्या व्हॅल्यूज त्या इक्वेशन मध्ये ठेवल्या तर लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड कशी पाहिजे इक्वल पाहिजे. तर त्याच्यासाठी काय सोल्युशन निघतंय का बघू. चला ह्याच्यामध्ये बघा, x ची व्हॅल्यू काय पकडली होती मी 3 पकडली होती नाही. 3 × 2 = 6 झाला असतं. x ची व्हॅल्यू 3 पकडली तर 3 × 2 = 6 + 1 7 झाला असतं, बरोबर ना. y ची व्हॅल्यू काय पकडली होती. ओके, जर मी x = 3 आणि y = 4 असं घेतलं, बरोबर, तर मी 2 इन ब्रॅकेट x च्या जागी मी काय करणार आहे 3 पकडणार आणि y च्या जागी काय पकडणार 4 = 10 असायलाच पाहिजे का नाही. मग चला 2 3 = 6 + 4 = 10. नक्कीच 10 = 10, बरोबर ना. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड कसं झालं रे इक्वल झालं. म्हणजे जर आपण दिलेल्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबलच्या व्हॅल्यू पुट केल्या तर ते कंडिशन म्हणजे इक्वेशन सॅटिस्फाईड झालं पाहिजे. म्हणजे काय, डावी बाजू लेफ्ट हँड साइड आणि उजवी बाजू राईट हँड साइड इक्वल आलं पाहिजे. त्याला काय म्हणू आपण सोल्युशन, बरोबर ना. म्हणजे दिलेली पेअर इक्वेशन सॅटिस्फाईड करते किंवा इक्वेशन सॅटिस्फाईड करणे म्हणजेच काय असेल त्याचं सोल्युशन असेल. इथपर्यंत लक्षात आलं, इथपर्यंत लक्षात आलं. चला आपण त्याच्यानुसार एक क्वेश्चन तयार करू. तुम्ही आतापर्यंत काय बघितलं, एक्स आणि वाय व्हेरिएबल बघितले, त्याचे कोएफिशियंट बघितले. स्टँडर्ड फॉर्म सांगा फास्ट. ax + by + c = 0. पण ज्यावेळेस आपण एखादं इक्वेशन सॉल्व्ह करतो त्यावेळेस ते कुठल्या फॉर्म मध्ये असायला पाहिजे, ax + by = c या फॉर्म मध्ये असायला पाहिजे. ax + by = c या फॉर्म मध्ये असायला पाहिजे. ज्यावेळेस मी ऍट अ टाइम 2 इक्वेशनचा विचार करतो, मगा सांगितल्याप्रमाणे x + y = 7 आणि x - y = 1. हे इक्वेशन नंबर फर्स्ट, ऍक्च्युअली इकडे लिहितो. हे इक्वेशन नंबर फर्स्ट, हे इक्वेशन नंबर सेकंड.
ज्यावेळेस मी ऍट अ टाइम दोन इक्वेशनचा विचार करतो त्यावेळेस ते इक्वेशन कसे असतात, सायमल्टेनियसली असतात. ऍक्च्युली आपण त्यांना काय म्हणू, सायमल्टेनियस इक्वेशन म्हणू. काय म्हणू, सॉल्व द गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन, असं काहीतरी तुम्हाला क्वेश्चन. सर सायमल्टेनियस म्हणजे काय, काय नाही रे बाळांनो, दोन इक्वेशनचा एकत्रित विचार करणे, त्याला काय म्हणायचं, सायमल्टेनियस. तुम्हाला माहितीये जर ऍक्च्युली दोन अटी दिल्या, दोन कंडिशन दिल्या, दोन इक्वेशन दिली तरच एक्स आणि वाय ची व्हॅल्यू क्लिअरली काढू शकतो, नाहीतर व्हॅल्यू वेगळ्या वेगळ्या असू शकतात. बरोबर ना. याला काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, व्हॅल्यूज काढण्यासाठी ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, काय जे असेल ते आपण शिकलो ना 9वी मध्ये. बरोबर ना. त्याला कुठली मेथड म्हणतो, एलिमिनेशन. म्हणजे दिलेलं इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे 10वीला 4 मेथड आहेत. पहिली मेथड एलिमिनेशन मेथड, दुसरी मेथड ऍक्च्युली ही जी मेथड आहे ना 9th क्लास मध्ये होती. बरोबर ना, सबस्टिट्यूशन मेथड. तिसरी मेथड ओके तुम्ही म्हणताय तर ती लिहू, ग्राफिकल मेथड. नेक्स्ट काय रे बाळांनो, क्रॅमर्स रूल. तुम्ही मला सांगा, मी काल क्रॅमर्स रूलला काय काय म्हणलं जातं असं सांगितलं, मॅट्रिक्स मेथड, डिटर्मिनेशन मेथड. बरोबर ना, बरोबर ना. डिटर्मिनेशन मेथड, मॅट्रिक्स मेथड, क्रॅमर्स रूल आपण 10वीला या शब्दाने त्याला ओळखलं जातं. बरोबर. आणखीन जे इक्वेशन, इथं पण एक व्हेरिएबल आहे एक्स, ते 1च्या डिनॉमिनेटरला आले. बरोबर ना. दुसरा आहे 1/y इज इक्वल टू समथिंग, आपण 10च पकडू ह्याला उदाहरणामध्ये. एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल युज केलेत, परंतु ते व्हेरिएबल कुठे आलेत, डिनॉमिनेटरला आले. त्याची पॉवर कशी असेल मग, निगेटिव्ह जाते. मग ते लिनियर झालं का, नाही. म्हणजे जर तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म विचारला असेल तर स्टँडर्ड फॉर्म कसा असेल, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. याचा डिनॉमिनेटर काय पाहिजे रे बाळांनो, 1 पाहिजे. याचा डिनॉमिनेटर काय पाहिजे, 1 पाहिजे. जर मी तुम्हाला एखादं इक्वेशन दिलं की बाबांनो 3x प्लस 5y इज इक्वल टू किती होतं, 15/3 असं काहीतरी दिलं. ऍक्च्युली 15/3 म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे, 15/4 दिलं. मला काय करावं लागेल, राईट साइडला 4 आहे, डिवाइडेड बाय काय आहे 4, तर हे 4 कॅन्सल करावं लागेल. म्हणजे दिलेल्या प्रत्येक टर्मला मी कितीने मल्टिप्लाय करणार, रिपीट सांगा कितीने मल्टिप्लाय करणार, आणखीन इकडे सांगा कितीने मल्टिप्लाय करणार, 4 न मल्टिप्लाय करणार. हे कॅन्सल होईल. बरोबर ना. 3 4 जा 12x प्लस 4 5 जा 20y इज इक्वल टू 15. असं एक नॉर्मल इक्वेशन तयार होतं, ज्याचा की प्रत्येकाचा डिनॉमिनेटर काय आहे, 1 आहे. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये तिन्ही टर्मचा डिनॉमिनेटर 1 ठेवायचा. तिन्ही टर्मचा डिनॉमिनेटर काय ठेवायचा आहे, 1 ठेवायचा. लिनियर इक्वेशन म्हणलं की एक्स आणि वाय हे जे व्हेरिएबल वापरतो आपण, त्याचा पॉवर किती असायला पाहिजे रे, 1 असायला पाहिजे. बरोबर ना. पॉवर किती असायला पाहिजे, 1. स्टँडर्ड फॉर्म मध्ये डिनॉमिनेटर प्रत्येकाचा किती पाहिजे, 1 पाहिजे. नसेल तर करून घ्यावं लागेल, नसेल तर करून घ्यायचं. बरोबर ना. ए ची व्हॅल्यू 0 असेल तर काय होईल, म्हणजे ए ची व्हॅल्यू म्हणजे सपोज एक्स चा कोएफिशियंट. बरोबर ना. तर एक्स ही पूर्ण टर्म काय होईल, एलिमेंट होईल, कॅन्सल होईल, आणि तिथे फक्त एकच व्हेरिएबल राहील, ते म्हणजे कुठलं, वाय. मग त्याचं कन्व्हर्जन लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल मध्ये होईल. चला लक्ष द्या सगळे, वर वर बघा. मी इरेज करतो हे. तर बाय युजिंग व्हेरिएबल एक्स अँड वाय फॉर्म एनी 5 लिनियर इक्वेशन्स, असं तुम्हाला क्वेश्चन केला. तुम्ही एक्स आणि वाय चा विचार करून कोणतेही लिनियर इक्वेशन तयार करू शकता. ठीक आहे. 9वी मध्ये झालेला क्वेश्चन आहे. 10वी मध्ये तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडण्यासाठी शिकू. बरोबर ना. म्हणजे दिलेलं इक्वेशन आपण कशामध्ये मांडायला सांगू, स्टँडर्ड फॉर्म मध्ये. तर काय काय लिहून घेतलं होतं तुम्ही ह्याच्या अगोदर, म्हणजे तुम्ही काल काय लिहून घेतलं होतं, मेथड्स टू सॉल्व लिनियर इक्वेशन्स इन व्हेरिएबल. बरोबर ना. म्हणजे लिनियर इक्वेशन सॉल्व करण्याच्या मेथड काय काय आहेत हे तुम्हाला विचारलं होतं, तुम्ही लिहून घेतलं होतं बहुतेक. मी थोडंसं एक एक्स्ट्रा क्वेश्चन देतो, लिहा बाळांनो, स्टार्ट करा. Write
the given equation in the form of linear equation in two variable or in the form of ax plus by is equal to c, असा मी तुम्हाला क्वेश्चन केला. ओके झालं. झाला का रे? ओके. आणि मी एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला की इथं आहे 5x प्लस 10 इज इक्वल टू 2y, असं काहीतरी मी सांगितलं. 5x प्लस 10 इज इक्वल टू 2y, बरोबर ना? असं काहीतरी सांगितलं. किंवा तुम्ही मला एखादं इक्वेशन सांगा ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही, सांगू शकता तुम्ही. बघा इकडं मी काय घेतलं, पहिलं 5x घेतलं प्लस इकडे मी 10 घेतलं होतं. काय घेतलं होतं? 10 घेतलं होतं. ओके, 10 तर 10 इक्वल टू इकडे काय घेतलं तुम्ही? 2y घेतलं होतं. हे इक्वेशन लिनियर आहे का नाही? परंतु ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही. स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे काय? ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्म मध्ये नाही. काय करावं लागेल रे? कोण सांगते? पहिलं काय करायचं? गिवन पार्ट काय दिले तुम्हाला? 5x प्लस 10 इज इक्वल टू 2y, बरोबर ना? बरोबर ना? याचं कंपॅरिझन करायचं. काय करायचं? कंपॅरिझन. किंवा डिरेक्टली तुम्ही असं करू शकता, सुरुवातीला काय करा? 5x घ्या प्लस 2y इकडे या साईडला आल्याच्यानंतर काय होईल? मायनस 2y आणि प्लस 10 इकडे गेल्यावर काय होईल? हे कसं आहे रे? इज इन स्टँडर्ड फॉर्म. कसं आहे? स्टँडर्ड फॉर्म मध्ये. समजलं का इथपर्यंत? लक्षात आलं का? बरं ठीक आहे. तुमच्या आणखीन लक्षात आलं नाही असं समजतो मी दुसरं एक एक्झाम्पल देतो. सेकंड एक्झाम्पल. हा, तुम्ही सांगा कुठलं तरी एक एक्झाम्पल, मनानं सांगा. बरं घ्या. 2x इज इक्वल टू हा सांगा फास्ट. 2x इज इक्वल टू x तर दिले ना मी, y मायनस 7. काय फरक पडतं रे याच्यामध्ये? इथं आहे 2x ला 2x ऍज इट इज, राईट साईडला y इकडे घ्या प्लस काय होईल? मायनस इज इक्वल टू मायनस 7. कसं आहे हे? इज इन स्टँडर्ड, बरोबर आहे का? कसं आलं हे? स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं. आता जर तुम्हाला सांगितलं की बाबा याच्यामध्ये ए बी सी च्या व्हॅल्यू काढा, तर तुम्ही कंपॅरिझन करा. थोडीशी वेगळ्या मेथडने सॉल्व्ह करता येईल आपल्याला. मी आणखीन डीप मध्ये सांगतो याच्यामध्ये काय करता येईल. डीप मध्ये बघा, जर मी तुम्हाला याच्यापेक्षा पुढचा क्वेश्चन विचारला, काय क्वेश्चन आहे? राईट द गिवन इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, बरोबर ना? and write the values of A, B and C. असा पण त्याचा पुढचा क्वेश्चन आहे. चला तुम्ही सांगा. आता सांगितलेलं एक इक्वेशन, कुठलं होतं? 5x प्लस 10 इज इक्वल टू 2y. रिपीट सांगा. ओके, हा 5x प्लस 10 इज इक्वल टू, हे इक्वेशन होतं, बरोबर ना? आता ह्याला थोडंसं ऍडव्हान्स मध्ये करावं लागेल. काय करायचंय? थोडंसं ऍडव्हान्स. बघा हे काय आहे? गिवन पार्ट. हा पार्ट आहे गिवन. कुठला आहे? 5x प्लस 10 इज इक्वल टू 2y. हा गिवन पार्ट आहे. याच्यामध्ये काय करायचं? कंपेअर अबव इक्वेशन विथ, कशासोबत कंपॅरिझन करायचं? ax प्लस by इज इक्वल टू c. याच्यासोबत कंपॅरिझन करायचं. ज्यावेळेस मी कंपॅरिझन करतो ना बाळांनो, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल? देअरफॉर हे येतं 5x ला 5x ऍज इट इज, हे प्लस 10 इथं c ह्या साईडला जाईल ना कॉन्स्टंट टर्म, काय होईल रे? मायनस 10 आणि 2y इकडे येईल, काय होईल?
-2y. आता ज्यावेळेस कंपॅरिझन करतो त्यावेळेस आपल्याला ज्या व्हॅल्यूज मिळतात तर a ची व्हॅल्यू म्हणजे x चा कोएफिशियंट असते. a ची व्हॅल्यू काय आहे? x चा कोएफिशियंट, ती किती आली? 5. b ची व्हॅल्यू काय आहे? -2 आणि c ची व्हॅल्यू काय आहे? -2. झाले की राईट द व्हॅल्यू ऑफ ab. बरोबर ना? समजलं का इथपर्यंत? म्हणजे असं पण तुम्ही वेगळे वेगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. पहिल्या दिवशी काय मला चॅप्टर संपवायचं नाही, बरोबर? मी फक्त इंट्रोडक्शन दिलोय, तुम्हाला लिहायला सांगायलो नाही ना, तुमच्या पुस्तकातली सुरुवात केली नाही ना, काही नाही, फक्त मी काय करायलोय? इंट्रोडक्शन दिलं. चला, तुम्हाला जर काही थोडंफार समजलं असेल तर सगळ्यात पहिलं मी काय दिलं होतं? स्टँडर्ड फॉर्म दिला होता. काय दिलं होतं? स्टँडर्ड फॉर्म मध्ये मी इरेज केलं ना रे ते. हा, काय दिलं होतं सगळ्यात पहिलं? स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म काय होता रे? द इक्वेशन, सांगा फास्ट. द इक्वेशन इज इन द फॉर्म ऑफ ax प्लस by इज इक्वल टू c और प्लस c. ठीक है, देन दिस इक्वेशन इज कॉल्ड लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. बरोबर ना? ते इक्वेशन, त्या इक्वेशनला काय म्हणायचं? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. किती व्हेरिएबलचा वापर केलाय? 2 व्हेरिएबलचा वापर केलाय. बर, याच्यामध्ये जर तो फॉर्म ax प्लस by इज इक्वल टू c आहे, बरोबर ना? इथं ये म्हणजे द व्हॅल्यूज ऑफ a b and c कशा पाहिजे रे? r and c are रियल नंबर्स. त्या व्हॅल्यूज कशा पाहिजे? रियल नंबर पाहिजे. बट इथं आणखीन एक कंडिशन येते, बट a इज नॉट इक्वल टू 0 अँड b इज नॉट इक्वल टू ऑल्सो 0. म्हणजे b ची व्हॅल्यू आणि a ची व्हॅल्यू काय नसायला पाहिजे? 0 नसायला पाहिजे. हे तुम्हाला सांगितलंय. याच्यामध्ये मी आणखीन एक सांगतो की हे काय आहेत? e आणि b, सॉरी x अँड y व्हेरिएबल्स आहेत आणि a आणि b काय आहेत? कोएफिशियंट्स आहेत. आणि c काय रे बाळांनो? कॉन्स्टंट आहे. इथपर्यंत तुम्हाला मी काल पण सांगितलं आणि आज पण सांगतो. ठीक आहे, लक्षात आलं इथपर्यंत? काल कोण कोण ऍब्सेंट होतं? ठीक आहे, बऱ्यापैकी होते. आता याच्यानंतर इथं काय केलं? याच्यामध्ये असं सांगितलं की जर मला x आणि y ह्याच्याबद्दल थोडंसं कॅल्क्युलेशन येत असेल तर मी पहिले सांगितलं राईट द गिवन इक्वेशन इन द फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. त्याच्या अगोदर मी काय सांगितलं? त्याच्या अगोदर सांगितलं की राईट, सॉरी कुठे गेले रे ते? 5 इक्वेशन तयार केले होते. बाय इज व्हेरिएबल x अँड y. ठीक आहे, चालतंय. हा, इरेज केले ना. पहिला क्वेश्चन, बाय युजिंग व्हेरिएबल x अँड y. हा, चला सांगा. फॉर्म एनी टू लिनियर इक्वेशन्स. मी केलं पहिलं x प्लस y इज इक्वल टू 7. दुसरं काय केलं? 2x प्लस 3y इज इक्वल टू 10. बरोबर ना? मग मी हा माझा पहिला क्वेश्चन झाला. त्याच्यानंतर मी दुसरा क्वेश्चन काय घेतला? राईट द गिवन इक्वेशन इज इन द स्टँडर्ड फॉर्म. राईट द गिवन इक्वेशन इज इन द स्टँडर्ड फॉर्म. ए वाकडे तिकडे दिलेलं इक्वेशन, त्याच्यामध्ये आणखीन एक ऍड करतो. लक्ष द्या इकडं. एक इक्वेशन ऍड केलं, 2x प्लस 3/2y इज इक्वल टू 5 केलं. एक इक्वेशन मी वेगळं दिलं. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? डिनॉमिनेटर काय आहे? मग मी काय करणार? बोथ साइडला मल्टिप्लाइंग, सांगा फास्ट, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2. म्हणजे मी काय करणार बघा, नीट लक्ष द्या एक मिनिट. मी तर करणार पहिलं इक्वेशन आहे 2x, बरोबर ना? याचा डिवाइड बाय 2 आहे, त्याच्यामुळे मी काय करणार? मल्टिप्लाय करणार. मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 2 2 जा करू का 4 डिरेक्टली? नाही, थांबा जरा, त्याला थोडंसं चेंज करतो. हा, 2 इंटू 2x प्लस इथं काय होतं रे? 3/2. त्याला मी काय करणार? 2 ने मल्टिप्लाय करणार. 3/2 y इज इक्वल टू 2 इंटू 5. चला, 2 टू गेट कॅन्सल. 2 2 जा काय आलं? 4x प्लस
3y इज इक्वल टू 10. हे कसं आलं? स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं. कसं आलं? बरं, ह्याच्या नंतरचा एक क्वेश्चन होता कुठला माझा? राईट द गिवन इक्वेशन इज इन द स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ ए, बी अँड सी. हा पुढचा क्वेश्चन. मग मी दिलेलं इक्वेशन अस्ताव्यस्त वेगळं दिलं कुठलं तरी, ते कुठल्या फॉर्म मध्ये मांडलं? स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडलं. स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडल्याच्या नंतर हा त्याचा काय झाला? स्टँडर्ड फॉर्म. त्याच्यानंतर मी ए, बी, सी च्या व्हॅल्यूज काढल्या. बरोबर ना? 3 क्वेश्चन झाले साहेब. आपण स्टार्ट करू आपल्या 10वीच्या एक्झाम्पल साठी. म्हणजे ऍक्च्युली 9वीचं बेसिक तुमच्या कुठेतरी एका पेजवरती असलं पाहिजे. स्टार्ट करू. हे कुणाकुणाकडे आहे? हे कुणाकुणाकडे आहे? आहे स्टँडर्ड फॉर्म आहे. घ्या क्वेश्चन नंबर फर्स्ट. बाय युजिंग व्हेरिएबल x and y, by using variable x and y, by using variable x and y, form any two linear equations in two variables. Linear equations in two variables. Number 1, फास्ट लिहून घ्या. ओके झालं. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट write the given equation. Right. Second question. Write the given equation in the form of linear equations in two variables. Write the given equations in the form of linear equation in two variables. R मध्ये का? R ax plus by is equal to c. ax plus by is equal to c. नंबर 1. हा क्वेश्चन घ्या नंबर 1 इथपर्यंत. हा नंबर 2 घ्या इथपर्यंत. नंबर 3 घ्या. चला एक इक्वेशन सांगा मला. मगाशीच मी इकडे सॉल्व्ह करून दिलं होतं इक्वेशन बघा इथे. 2x plus 3/2y is equal to 5. विभाग इकडं काय सांगितलं? 2x plus 3/2y is equal to 5. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का रे? डिनॉमिनेटर इथं काय आहे याचा? काय करावं लागेल स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडण्यासाठी? हा सांगा. मल्टिप्लाइंग both sides by 2. चला हा 2 into 2x plus 2 into 3/2y is equal to 2 into 5. हे कॅन्सल होईल बरोबर ना. 2 to the 4x plus 3y is equal to 10. हे कसं आहे? इज इन स्टँडर्ड फॉर्म. हे कसं आहे? स्टँडर्ड फॉर्म मध्ये. आता आपण काय करू? याला कंपॅरिझन करू. काय करू याचं? कम्पेअर इट विथ कशासोबत रे? ax प्लस by इज इक्वल टू c. ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करतो त्यावेळेस आपल्याला a ची व्हॅल्यू मिळते. a ची व्हॅल्यू काय असते रे? 4 नाही. काय असते? x चा कोएफिशियंट. x चा कोएफिशियंट म्हणजे a ची व्हॅल्यू असते. काय आहे? b ची व्हॅल्यू काय असते रे? y चा कोएफिशियंट 3 आणि c ची व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंट टर्म्स. ह्या व्हॅल्यूज आहेत लिहून घ्या.